यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. हिंगोलीची हळद पेटली, भाव पडल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली हळदीची होळी. हिंगोली जिल्ह्याला पिवळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून हळदीने नवीन ओळख निर्माण करून दिली. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये सरकारने हळदीवर प्रक्रिया उद्योग उभारण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये भावाबद्दल नाराजी दिसून येते आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी काल मार्केट बंद पाडून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. आज दिनांक 22/4/2026 रोजी शेतकऱ्यांनी वाशिम जिंतूर महामार्गावर हळद पेटवून देत होळी केली. यामध्ये शेतकऱ्यांनी तक्रार केली की 16,000च्या वर भाव असलेली हळद शेतकऱ्यांच्या घरामध्ये आल्यानंतर ती चक्क 12,000च्या खाली येते. तसेच खाजगी व्यापारीसुद्धा शेतकऱ्यांकडून मोठी लूट करत आहेत. यामध्ये बटावच्या नावाखाली ₹2 एवढी रक्कम व्यापाऱ्यांकडून वसूल केली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना रोख रक्कम न देता व्यापारी RTGSच्या माध्यमातून पैसे देत असून तसेच NCDEX जो दर निश्चित करतो तो दराने व्यापारी खरेदी करत नसल्याची तक्रार शेतकरी करत होते किंवा शेतकऱ्यांनी मांडली, अशी तक्रारी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आल्या. याच अनुषंगाने संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर हळद जाळून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. जर हळदीचे भाव वाढले नाही तर येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हिंगोलीची हळद फेकून आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध करू, अशी माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी प्रशासन, गोरेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक झडके यांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. यामध्ये हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव नारायण पाटील, विशाल गुंडेवार, सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे बळे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सतीश इडोळे, तालुका अध्यक्ष प्रवीण मते, शांताराम पाटील, मनोहर सावके पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शांतीराम पाटील हे उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. हे हळद रस्त्यावर आणण्याचं काम हिंगोली मार्केट कमिटी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आणलेलं आहे. खरं तर मागील काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या हळदीचा दर हा 18,000 रुपये होता, परंतु मार्केट कमिटी आणि NCDEXच्या याच्या विसंगतेमुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या, आमदार खासदारांच्या यांच्या चुकीच्या किंबहुना दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना हळद रस्त्यावर आणून जाळायची वेळ आलेली आहे. आज शेतकरी आभार कष्ट करतो. एक तर निसर्गाचा मारा, शेतकऱ्याची हळद पाळ्याने ओढली झाली आणि जी काय 4-2 पोती आमच्या घरामध्ये आली त्या हळदीला दर देण्याचं काम हे मार्केट कमिटी करत नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लक्ष द्यायला तयार नाहीत आणि म्हणून आमच्या आज शेतकऱ्यांचे पाय फासाकडे ओढल्या चाललेले आहेत. शेतकऱ्यांच्या हळदीला कमीत कमी 18,000 ते 20,000 रुपये दर देण्यात यावा. NCDEX जे काही बोगस चालू आहे त्यांना तात्काळ त्याच्यावर नियंत्रण आणण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी करावं. आमदार खासदारांनी हे प्रश्न आमचे मार्गी लावावं. म्हणून आम्हाला या प्रश्नासाठी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने, हिंगोली जिल्ह्याच्या मार्केट कमिटीने, हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यानं आमची पिवळी हळद या ठिकाणी आम्हाला जाळायचं काम, काळी करण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. या माध्यमातून आम्ही शेतकरी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एकच सांगतो, आमच्या हळदीचे दर हे तात्काळ निश्चित करा. NCDEX वर तोडगा काढा, मार्केट कमिटीवर नियंत्रण ठेवा. नसता येत्या काही दिवसामध्ये ही हळद घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर येऊ आणि त्याच्या वर्षा बंगल्यावर ही हळद फेकू आणि सांगू, आता तरी आमच्या हळदीला दर देणार का? आणि याच्यावर जर ते थांबले नाहीत तर महाराष्ट्राच्या पंतप्रधानाच्या त्या ठिकाणी पुतळा दहन करायचं काम पडलं तरी आम्ही करू, परंतु शेतकऱ्यांच्या हळदीला दर घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही असंही मरणार आहोत, आम्ही तसंही मरणार आहोत. फाशी घेऊन मेल्यापेक्षा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पोलिसांच्या बंदुकीनं मळू, फासावर जाऊ, परंतु शेतकऱ्यांच्या हळदीला दर घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे एवढंच या निमित्तानं सांगतोय.